पुढची एक महत्त्वाची मोठी बातमी चंद्रपूरमधली आहे। चंद्रपूरमधल्या काँग्रेसच्या अंतर्गत वादावर आता एक मोठा निर्णय घेतला गेल्याचं समजतंय। वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्या गटाला अडीच वर्ष महापौरपद दिलं जाणार आहे। पहिली 2.5 वर्ष धानोरकरांच्या गटाला महापौरपद मिळणार असल्याचं समजतंय। उर्वरित 2.5 वर्ष वडेट्टीवारांच्या गटाला महापौरपद दिलं जाणार आहे। तर ठाकरे सेनेकडे स्थायी समितीचं अध्यक्षपद दिलं जाणार असल्याची देखील माहिती मिळतेय। चंद्रपूरमध्ये काँग्रेसनं आपला जो अंतर्गत वाद होता वडेट्टीवार गट आणि धानोरकर गटातला तो आता कुठेतरी तोडगा काढण्याच्या दिशेपर्यंत नेल्याचं दिसतं आहे। एक मोठा निर्णय या अनुषंगानं झालेला आहे। अडीच वर्ष धानोरकर गटाच्या कडे महापौरपद असेल तर 2.5 वर्ष वडेट्टीवारांच्या गटाकडे महापौरपद असेल। यामध्ये ठाकरे सेनेला स्थायी समितीचं अध्यक्षपद दिलं जाणार असल्याची देखील माहिती मिळतेय। गेले काही दिवस सातत्यानं हा वाद चंद्रपूरमध्ये मोठा रंगलेला होता। धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यातल्या वादाचे पडसाद थेट नवी दिल्लीपर्यंत पोहोचलेले होते। काल नवी दिल्लीमध्ये काँग्रेसचे चंद्रपूरमधले जे नगरसेवक आहेत ते पोहोचले देखील होते। या वादावर तोडगा काढण्याच्या अनुषंगानं तातडीनं पावलं देखील उचलण्याचा निर्णय काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी घेतलेला होता आणि अखेर या वादावर मोठा निर्णय घेतला गेला असून 2.5 वर्ष धानोरकर गट आणि वडेट्टीवार गट महापौरपद विभागून घेणार आहेत। पुढच्या राजकीय बातम्यांकडे आता आपण वळूया। गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणासंदर्भातल्या चर्चांना मोठं उधाण आलेलं आहे। याबाबत अनेक दावे प्रतिदावे देखील होत आहेत। अशातच आता स्वतः शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडलेली आहे। आमचे सहकारी जयंत पाटील आणि अजित पवार हे विलिनीकरणासंदर्भात चर्चा करत होते। या सगळ्या चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुठेच नव्हते। मग राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याचा काय अधिकार आहे असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केलाय। माझा उल्लेख करण्याचा काय अधिकार समजलं या सगळ्या चर्चेत ते कुशल नव्हते, त्यामुळे त्यांना भाष्य करायचा काय अधिकार मला माहिती। तर शरद पवारांच्या पक्षाकडून विलिनीकरणाच्या चर्चांचा दावा जरी केला जात असला तरी अजितदादांच्या पक्षातले नेते आणि भाजपचे नेते मात्र याबाबत आम्ही अनभिज्ञ असल्याचं म्हणतात। विलिनीकरणासंदर्भात अजितदादा आमच्याशी कधीच बोलले नाहीत असं धर्मराव बाबा अत्राम म्हणतात। तर भाजपच्या नवनाथ बन यांनी तर विलिनीकरण करणं ही खरंच अजित पवारांची इच्छा होती का असा मूळ सवालच उपस्थित केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण करायचं का नाही करायचं हा निर्णय सुनेत्राताई पवार यांनी घ्यायचा आहे। सुनेत्राताई पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा आहेत। सुनेत्राताई जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाला भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणे पाठिंबा असेल। सोबत आणि दादांचा काय चर्चा झाली हे आम्हाला काही माहित नाही, परंतु पहिल्यापासूनच माझं मत होतं की सगळे एकत्रित झाले पाहिजे आणि एकत्रित झालं असतं तर मला वाटतं एक चांगल्या प्रकारचं वातावरण या राज्यामध्ये तयार झालं असतं। कोणाला काय अधिकार आहे, स्वतंत्र आपण आहोत, देश स्वतंत्र आहे आणि कोणाला काय बोलायचं ते आपलं मत व्यक्त करतात, परंतु आमच्या पक्षाचा बाब आहे आणि आमच्या पक्षामध्ये जे काय निर्णय होईल ते वरिष्ठ निर्णय घेतील। शरद पवार यांनी सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीबाबत भाष्य करणं टाळलेलं आहे। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर मला भाष्य करायचं नाही, शपथविधी झाला याचा आनंद आहे, संधी दिली आनंद आहे अशा मोजक्या शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। तसंच सुनेत्रा पवार भेटायला आल्या तर त्यांना आनंदानं आशीर्वाद देईन असंही शरद पवार म्हणाले। सुनेत्रा वहिनींचा शपथविधी झाला त्या संदर्भात आपल्याला सध्या परिस्थितीत काय भावना आहे? कारण ज्या दिवशी आनंद आहे, संधी दिली आनंद आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।